नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज. हे ठिकाण जे आपण माझ्या मागे बघतोय हे ठिकाण आहे आणि मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे सातारा पंढरपूर हायवेच्या दरम्यान जे मनकरनवाडी गाव आहे त्या मनकरनवाडी गावच्या हद्दीत लोणार वस्ती म्हणून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणच्या हद्दीमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की जे प्रायव्हेट डॉक्टर आहेत किंवा सरकारी दवाखान्यातले जे काही डॉक्टर आहेत त्यामध्ये दवाखान्यामध्ये जो जैविक कचरा साठतो त्यासाठी सातारहून एक स्पेशल गाडी येते आणि त्या गाडीनं तो जैविक कचरा या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो आणि त्याची विल्हेवाट लावली जाते. असा जैविक कचरा किंवा अशी जी एक्सपायर झालेली औषधं गोळ्या आहेत या कुठेही टाकायला तशी परमिशन नाहीये. आणि सध्या आपण या ठिकाणी बघू शकतो की माझ्या हातात हे इंजेक्शनचं पाकिट आहे आणि त्याचबरोबर ही एक बाटली पण आहे औषधाची. या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्हाला मसवडकडे जात असताना या ठिकाणी आढळल्या. या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो कचरा आहे पूर्णपणे अगदी ऑप्टिशियनच्या दुकानामध्ये चष्मा बनवण्यासाठी नंबरचे जे चष्मे आहेत ते बनवण्यासाठी हा ऑप्टिशियनचा कचरा आहे. त्याचबरोबर या ठिकाणावरून आपण पुढे गेलो तर या ठिकाणी हे जे बाबळीचं झाड आहे त्या बाबळीच्या झाडाखाली पूर्णपणे दवाखान्यातील एक्सपायर झालेल्या किंवा दवाखान्यातील औषधं संपलेल्या सगळ्या बाटल्या या ठिकाणी आणून टाकल्या गेल्यात. त्याचबरोबर आपण दुसऱ्या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी बघू शकता की हे जे साठलेलं जे मटेरियल आहे त्या ठिकाणी इंजेक्शनच्या सुया आहेत आणि थोडक्यात सलाईन लावायला ज्या सुया वापरल्या जातात त्या सगळ्या सुया या ठिकाणी आपल्याला आढळत आहेत. त्याचबरोबर ही एक्सपायर झालेली गोळ्यांची पाकिटं वगैरे सगळी आणि सलाईनची बाटली सुद्धा या ठिकाणी आपल्याला आढळून येते. एकदम लहान सलाईन आहे आणि अशा प्रकारचा जैविक कचरा जो आहे तो अशा स्थळी टाकणं थोडक्यात धोक्याचं आहे. जनावर असतील किंवा मानवी आरोग्यासाठी हे खूप घातक आहे आणि त्याच अनुषंगानं सरकारनं देखील या अशा गोष्टी बाहेर टाकण्यास मनाई केलेली आहे. त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जावी यासाठी संबंधित आरोग्य प्रशासन असेल, डॉक्टर्स असतील किंवा वैद्यकीय अधीक्षक असतील या सगळ्यांनी याची खबरदारी घेऊन या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली जाईपर्यंत याची खबरदारी घेणं गरजेचं असतं. मात्र हा जो प्रकार बघता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं नाहीये. त्याच्यामुळं आरोग्य प्रशासन या गोष्टीकडे किती गांभीर्यानं बघणार, ज्याने कुणी कचरा हा टाकलेला आहे या ठिकाणी त्याचा शोध आरोग्य प्रशासनाला लागणार का, संबंधितावर कारवाई होणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.